नमस्कार. बातमीचा 7/12 या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. दररोज बातम्या घडत असतात, काही घडवल्या जात असतात. ज्या घडतात घडवल्या जातात त्याच्या मागे मुळात कोण असतं, कुणाचा फायदा तोटा असतो हे जाणून घेतो आणि त्यासाठीच आपण मांडतो बातमीचा 7/12. आपण आज बातमीचा 7/12 मांडणार आहोत पश्चिम बंगालचा आणि तिथल्या हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामाचा. सध्या राज्य विरुद्ध केंद्र अशी लढाई पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. काय लढाई आणि कशासाठी आहे बघूया एका छोट्या पॅकेजच्या माध्यमातून. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये जे राजकीय नाट्य रंगलं त्याने अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. घटना ही तितकीच मोठी आहे कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 3 दिवस मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन दिलंय. 3 फेब्रुवारीला या राजकीय नाट्याला सुरुवात झाली. शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करण्यासाठी CBIचं एक पथक कोलकात्यात दाखल झालं. मात्र पश्चिम बंगाल पोलिसांनी या पथकालाच पोलीस कोठडीत डांबलं. ही घटना अभूतपूर्व अशीच होती. पण यानंतर जे घडलं ते त्याहूनही लक्षवेधी होतं कारण दस्तूर खुद्द पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राजीव कुमारांच्या ढाल झाल्या आणि त्यांनी धरणं आंदोलनाला सुरुवात केली. ममतांनी CBIलाच धारेवर धरलं. मोदींच्या इशाऱ्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोप केला आणि मोदींविरोधात महाआघाडी करणाऱ्या विरोधकांचा पाठिंबा त्यांना मिळू लागला. कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. कोर्टानेही कोलकाताच्या पोलीस आयुक्तांना दिलासा दिला. मात्र चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर अर्थातच ममतांनी हा आपला नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. कुणीही देशाचा बिग बॉस असू शकत नाही असं म्हणणाऱ्या ममतांचा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे होता हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण पश्चिम बंगालमध्ये रंगलेल्या या राजकीय नाट्यामागचं सत्य आणि असत्य आपण समजून घ्यायला हवंय. ही झाली बातमी मागची काय बातमी आहे ती जाणून घेऊया. पहिला मुद्दा, माटी आणि मानुष अशा स्वरूपाची ही लढाई जी आहे तिचं चित्र रंगवलं जात आहे. ममता बॅनर्जी या प्रत्येक सभेत पश्चिम बेंगॉलमधल्या सभेत मुख्यतः बंगालीतून बोलत आहेत आणि अस्मितेचं राजकारण करताना पाहायला मिळत आहेत. CBIचा राजकीय वापर जो आहे तो केला जातोय अशा स्वरूपाचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय आणि मुख्यतः येत्या पश्चिम बंगालमधल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतं आपल्याला मिळावी त्यासाठी म्हणून एक राजकीय पटल जे आहे ते रंगवण्याचा प्रयत्न केला जातोय. CBIचा राजकीय वापर हा प्रत्येक सरकारनं केला. काँग्रेसच्या UPA सरकारनं पण केला आणि भाजपनं तो वाढीस आणला. ज्या पोलीस कमिशनरच्या विरोधात 2014 साली म्हणून कोर्टानं कारवाईचे आदेश दिले होते, 2019च्या राजकीय पटलाच्या अगोदर त्यांच्यावर कारवाई का केली जाते, त्यांच्या चौकशीसाठी म्हणून CBI का पोहोचतं हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यामुळे भाजपचे ही मनसुबे हे राजकीय आहे हे स्पष्ट होतं आणि त्याला उत्तरही दिलं जाते ते राजकीय पद्धतीनं. तिसरा मुद्दा, कडवी राजकीय झुंज देण्याची परंपरा ही पश्चिम बंगालच्या राजकारणाची आहेच. मग डावे असो किंवा उजवे. गेल्या काळामध्ये भाजपला 17% मतं ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मिळाली होती आणि त्यामुळे भाजपला येत्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये जो लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान नुकसानाच्या रूपामध्ये जागा कमी होणार आहेत त्या भरून काढण्याची संधी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये आहे आणि त्यामुळे भाजपनं इथं जोर लावलाय. याचे संकेत हे तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जींनाही मिळालेत आणि त्यामुळे ममता बॅनर्जी या अति आक्रमक झाल्या आहेत आणि जी तिसरी आघाडी तयार होते त्याचं नेतृत्वही या निमित्तानं त्या आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतायत. मोदी विरुद्ध ममता, दीदी विरुद्ध मोदी अशा स्वरूपाचे चित्र जे आहे ते तयार होत आहे. साहजिक आहे, राजकीय पटल आहे. निवडणुकांच्या अगोदर ते जास्तीत जास्त तापवण्याचा प्रयत्न केला जातो. आज बातमीचा 7/12 मध्ये इतकंच.